नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा लेखी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक, विषयनिहाय तारखानिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळ पुणे यांनी जाहीर केलेलं आहे. आणि हे सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. म्हणजे ते अधिकृत आहे हे लक्षात घ्या, कारण ते त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळं 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते वेळापत्रक पाहणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपले विषय कोणते, कोणत्या तारखेला आहेत, किती वाजता आहेत, हे सर्व डिटेल्स एका कागदावर लिहून काढणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे वेळापत्रक जाहीर करण्याच्या पाठीमागं विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं नियोजन करावं आणि जो अवघड विषय असणारा आहे त्यासाठी थोडासा जादा वेळ देऊन त्याची चांगली तयारी करता यावी, विद्यार्थ्यांच्या मनामधून भीती कमी व्हावी आणि परीक्षेला, प्रत्यक्ष बोर्ड लेखी परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही तणावाखाली तो विद्यार्थी जाऊ नये, या अनुषंगानं हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे की यापूर्वी जुलै महिन्यामध्ये ते जाहीर होत होतं, परंतु काही कारणास्तव ते आता जाहीर झालेलं आहे. जाहीर झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ ते तुम्हाला माहीत आहे, त्याप्रमाणे तुम्हाला आता ते वेळापत्रक आपल्या विषयाचं स्वतंत्रपणे तुम्हाला तयार करावं लागणार आहे. आता यामध्ये विशेषतः इयत्ता 12वीच्या बाबतीमध्ये जी लेखी परीक्षा असणारी आहे ती लेखी परीक्षा 12वीची 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. यामध्ये महत्त्वाचे जे विषय असणार आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग असतील किंवा मेडिकल अभ्यासक्रमासाठी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. फिजिक्सचा जो पेपर असणार आहे तो सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी असणारा आहे, 11 ते 2 या वेळेमध्ये. केमिस्ट्री या विषयाचा पेपर असेल बुधवार 18 फेब्रुवारी 2026, 11 ते 2 या वेळेमध्ये. मॅथ्स या विषयाचा पेपर असेल शनिवार 21 फेब्रुवारी 2026, वेळ सेम असणारी आहे. आणि बायोलॉजी बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये. म्हणजे या तारखा या विषयांच्या असणार आहेत. ह्या पर्टिक्युलर तुम्ही कागदावर लिहून काढा. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि वेळ चुकते आणि मग अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळं सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या विषयाचं कोणतं आहे, विषय, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहून काढणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार आपलं अभ्यासाचं शेड्यूल्ड हे तयार करणं खूप गरजेचं असणार आहे. 10वी लेखी परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि त्या अगोदर लेखी परीक्षा 10वी असेल किंवा 12वी त्या अगोदर ती प्रॅक्टिकल्स, तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा असणाऱ्या आहेत. आता जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेकडे शिकत आहेत आणि 12वी बोर्ड परीक्षा देणार आहेत आणि त्याचबरोबर JEE मेन्स जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन आपण म्हणतो ती देणार आहात किंवा दुसरी नीटसारखी परीक्षा असेल, यांना हे विषय खूप महत्त्वाचे असणारे आहेत. पण इथं एक प्रॉब्लेम असा झालेला आहे, तो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. 12वी लेखी परीक्षा सुरू होते 10 फेब्रुवारीला आणि 12वी प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होते 23 जानेवारी 2026ला. इथं नेमकी अडचण आहे. गेल्या वर्षी 25 जानेवारीला लेखी प्रॅक्टिकल सुरू झाली होती. आता यावेळेस ती 23 जानेवारी म्हणजे 2 दिवस अगोदर आलेले आहेत. अडचण कुठं आहे तर JEE मेन सेशन 1 रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं 31 ऑक्टोबरपासून ते जवळजवळ 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे. परंतु JEE मेन सेशन 1 याच्या तारखांचा जो काही कालावधी असणार आहे तो कालावधी आहे 21 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये JEE मेन सेशन 1 ही परीक्षा होणार आहे.
प्रॉब्लेम असा आहे की त्यावेळेस जर ही परीक्षा होणार असेल तर 21 जानेवारी ते 30 जानेवारी 4 ते 5 दिवस साधारणतः सेशन चालणार. त्याच दरम्यान आमच्या समस्त महाराष्ट्र राज्यातल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल सुरू होणार आहेत, म्हणजे 23 जानेवारीला. त्यामुळं हा कालावधी जो आहे तो ओव्हरलॅपिंग कालावधी आहे. त्यामुळं खरं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि हे जे काही NTA असणारे आहे यांचं संगनमत होऊन ही परीक्षा थोडीशी अगोदर घ्यायला पाहिजे JEE, परंतु तसं नाही आहे. गेल्या वेळेसही ओव्हरलॅपिंग होतं, यावेळेस पण ते ओव्हरलॅपिंग आहे, उलट जास्त ओव्हरलॅपिंग इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे कुठंतरी आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणारं आहे. जरी प्रॅक्टिकल परीक्षा असली तरी ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, म्हणजे 30 मार्काची प्रॅक्टिकल असल्यामुळं तितकीच महत्त्वाची ती परीक्षा आहे. आणि JEE मेन सेशन 1ला बसणारी जर मुलं असतील तर इथं त्यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे यावर कोणीही पालक काही बोलायला तयार नाही. कुठेही प्रतिक्रिया आजपर्यंत ऐकायला मिळाली नाही, वाचायला मिळालेली नाही. जर आपणाला काही करता येत असेल तर NTAला आपण तसं ते कळवू शकता आणि तो स्पॅन जर 4 दिवस अगोदर आला तर व्यवस्थित तुम्हाला सेशन 1 JEE मेन चा देता येईल, कुठली अडचण येणार नाही. परंतु तसं होताना दिसत नाही. तर मला वाटतंय हे ओव्हरलॅपिंग आहे. आता हे कसं तुम्ही 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी याला ओव्हरकम करायचं, तो कमी करून त्रास कमी करून आपण, किंवा त्रास कमी करण्यापेक्षा म्हणा ही जी अडचण आहे ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इकडे प्रॅक्टिकल तर कंपल्सरी द्यायची आहेतच. मग तुम्ही सेशन 1 करायचा का सेशन 2 करायचा, पुन्हा त्या दरम्यान सेशन 2च्या अगोदर कदाचित आपली MST CETची पण आता परीक्षा असणार आहे, त्या डेट्स पण थोड्या दिवसात कदाचित डिक्लेअर होतील. तर हे कुठंतरी अडचणीचं आहे. ओव्हरलॅपिंग खरं काढणं गरजेचं आहे, परंतु इथं एकमेकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही आहे आणि अडचण होते ती विद्यार्थ्यांची अडचण होती. त्यामुळे गुणवत्तेवरही त्यांचा परिणाम होऊ शकतो किंवा होतोच म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं आपण या गोष्टीकडे पाहायचं आहे. परीक्षेची चांगली तयार करायची आहे, वेळापत्रक लिहून काढा. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की यश अकॅडमीच्या माध्यमातून स्टेट बोर्ड केमिस्ट्री या विषयासाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, यूट्यूबवर आहेत. त्यानंतर पेपर कसा लिहायचा, उत्तरपत्रिका कशी लिहायची त्या अनुषंगानं काही व्हिडिओज आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टॉपिक वाईज आहेत त्याचे काही व्हिडिओज आहेत. JEE काही व्हिडिओज आहेत. MST CET सुद्धा व्हिडिओज उपलब्ध आहेत. आणखीन काही नवीन निश्चित आपण जर काही यामध्ये कमेंट केली तर निश्चित तसे चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील, परंतु ते व्हिडिओज आपण बघणं ते गरजेचं आहे. तर मला वाटतं जर आपल्याला काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सुचवू शकता, त्या पद्धतीनं व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. मला वाटतं ही गोष्ट आपणाला खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला कळवणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. धन्यवाद.